विरोधकांनी डिलिमिटेशनला विरोध केला की त्यांना महिला विरुद्ध ठरवणं सोपं जातं. यालाच राजकारणात ट्रॅपिंग म्हणतात, जिथे समोरच्याला बाजू मांडायला जागाच उरत नाही. नमस्कार मित्रांनो, सध्या देशात राजकारणाचा असा एक खेळ सुरू झालाय की जिथे सर्वसामान्य माणसांची विचार करण्याची ताकद संपते, तिथे सत्ताधाऱ्यांचा मास्टर माइंड सुरू होतो. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण. डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येनुसार मतदारसंघांची आखणी करणं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खासदारांची संख्या वाढवणं. आणि महिला आरक्षण म्हणजे संसदेत महिलांना 33% जागा देणं. हे दोन्ही पूर्णपणे वेगळे कायदे आहेत. पण सरकारने काय केलं? महिला आरक्षणाच्या कायद्यात मुद्दाम डिलिमिटेशनची अट घातली. म्हणजेच जोपर्यंत जनगणना आणि मतदारसंघांची वाढ होत नाही तोपर्यंत महिलांना आरक्षण मिळणार नाही. आता विचार करा, या दोन गोष्टींचा आपापसात काहीही संबंध नाही. आता इथेच खरा मास्टर प्लॅन लपलेला आहे. सरकारला चांगलं ठाऊक आहे की डिलिमिटेशनच्या कायद्याला जोरदार विरोध होणार आहे, विशेषतः दक्षिण भारतातून, कारण तिथली लोकसंख्या खूप कमी आहे. मग हा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांनी काय केलं? या वादात महिला आरक्षणाचा भावनिक विषय घुसवला, जेणेकरून जर कोणी डिलिमिटेशनला विरोध केला तर त्यांना लगेच महिला आरक्षणाच्या विरोधात आहे असं ठरवता येईल. ही तीच चाल आहे जिथे सर्वसामान्य जनता फसते. सत्ताधाऱ्यांचा हा डाव बघा, जेव्हा त्यांना माहिती असतं की संसदेत आपली बाजू कमी पडू शकते, तेव्हा ते जनतेला भ्रमात टाकतात. विरोध महिला आरक्षणाला नाही तर त्यासोबत जोडलेल्या डिलिमिटेशन कायद्याला आहे. थोडक्यात सांगायचं तर डिलिमिटेशन हा सत्तेचा विस्तार करण्याचा विषय आहे आणि महिला आरक्षण हा हक्काचा विषय आहे. हे दोन्ही एकत्र आणून जनतेला मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आरक्षणाच्या नावाखाली नक्की कोणता खेळ खेळला जातो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण सत्य जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. महिला आरक्षण वेगळं आणि डिलिमिटेशन कायदा वेगळा आहे. यामध्ये फरक आहे, जनतेला समजायला हवा. विरोधी पक्ष नेते असतील, काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्ष नेते डिलिमिटेशन या कायद्याला विरोध करत आहेत, ना की महिला आरक्षणाला.